त्या क्षणापासून घरात लग्नाचे वातावरण तयार झाले आणि लग्न पुढच्या आठवड्यात होणार असे ठरले. मधू तिचे सामान पॅक करायला तिच्या खोलीत गेली. तिथे मानव लॅपटॉपवर काहीतरी करत होता. तेव्हा मधू त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, जरा ऐका. मानवने मधूकडे खूप प्रेमाने बघितले आणि मग मधू म्हणाली, मला बॅग पॅक करायची आहे. तर कपाटाच्या वरची बॅग काढून देता का? माझा हात पोचत नाही. मानव पुन्हा लॅपटॉपकडे बघू लागला आणि म्हणाला, तूच खाली घे, मी तुला काही मदत करणार नाही. मधूने पुन्हा शांतपणे जाऊन बॅग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण मधूचा हात तिथपर्यंत पोहोचत नव्हता. तेव्हा मधूने पाहिले की मानव तिच्या मागे उभा आहे आणि त्याने बॅग खाली घेतली आणि मग कपाटावर हात ठेवून मधूला घेरून म्हणाला, मधू, तू इथे थांबू शकत नाहीस का? आता तुला पाहिल्याशिवाय माझी सकाळ वाटत नाही आणि मला तुझी या खोलीत उपस्थिती खूप आवडते. तर मधू डोळे खाली करून लाजत होती. तेव्हा मानव म्हणाला, तुझं असंच आहे, काहीही बोललो तर लाजत बसते. जाऊन शांतपणे आईला सांग की तू कुठेही जाणार नाहीस, तू माझ्या खोलीतच राहशील. तुला समजलं का? मधू म्हणाली, हो का? एवढी हिंमत असेल तर तुम्ही जाऊन सांगा. मग मधूने असं म्हणत मानवचा हात तिच्यासमोरून काढला आणि सामान बॅगेत ठेवायला लागले. मग मानव तिथेच बघत उभा राहिला आणि मधू सर्व सामान घेऊन खोलीतून निघून गेली. आता मानवला मधूशिवाय त्याच्या खोलीत थांबावंसं वाटत नव्हतं. तो एका रात्रीतच अस्वस्थ झाला आणि गुपचूप सपनाच्या खोलीपर्यंत गेला. तिथे पोचताच त्याने पाहिले की सपना झोपली होती आणि मधू तिथे नव्हती. मग मानव तिला शोधत गच्चीवर गेला आणि तिथे बाजूला बसलेली मधू अख्खं शहर पाहत बसलेली दिसली. मग मानवही तिकडे गेला आणि म्हणाला, रात्री संपूर्ण शहर फिरावंसं वाटतंय का? मधूने मागे वळून हसून मानवकडे हात पुढे केला. मानवनेही हलकेसे हसत तिचा हात धरला आणि तिच्यासोबत बसला. मग मधूने मानवच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तिचा हात त्याच्या हातात ठेवला आणि समोर बघून ती म्हणाली, मी या जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून होते. तेव्हा मला माहीत नव्हतं की माझं नशीब इतकं चांगलं आहे की तुम्ही मला भेटाल. मला खूप बरं वाटतंय तुमच्यासोबत आणि एवढं प्रेमळ कुटुंब मला फक्त तुमच्यामुळेच मिळालं. धन्यवाद. त्यानंतर ती मानवच्या चेहऱ्याकडे पाहू लागली, जो खूप वेळापासून मधूकडे खूप प्रेमाने पाहत होता. तेव्हा मानव म्हणाला, आणि तुला माहीत नाही मी किती भाग्यवान आहे. या अपूर्ण माणसाला तू पूर्ण केलेस. मग दोघेही एकमेकांना मिठी मारत तिथेच बसले. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि मानवला जाग आली. मधूला त्याच्या कुशीत छातीवर डोके ठेवून झोपलेले पाहून मानव हसला आणि तिच्या चेहऱ्यावरचे केस काढून टाकले, जे मधूला पुन्हा पुन्हा त्रास देत होते. इतक्यात मधूला जाग आली आणि तिने मानवसमोर असल्याचे पाहिले. मानवला डोळ्यासमोर पाहून आधी तिला आनंद झाला, पण नंतर घरच्यांना काय वाटेल त्यांचा विचार ती करू लागली. त्यामुळे ती घाबरली आणि मानवला म्हणाली, तुम्ही खाली जा, मी थोड्या वेळाने येईल. मानव ठीक आहे म्हणाला आणि निघू लागला. तेव्हा मधूने त्याला पुन्हा थांबवले आणि म्हणाली, मी जाते, मग नंतर तुम्ही या आणि कुणी विचारले तर सांगा तुम्ही गच्चीवर फिरायला गेले होते. मानव म्हणतो, ठीक आहे, जसे तू म्हणशील. मधू पटकन तिथून पळू लागली. तेव्हा मानवने तिचा हात पकडला आणि म्हणाला, तुला भेटल्याशिवाय दिवस कसा घालवणार? निदान एकदा तरी मला मिठी मार. मधूने हसून तिचा हात सोडला आणि तिथून खाली आली आणि गुपचूप सपनाच्या खोलीत गेली. सपना अजून झोपेतून उठली नव्हती, म्हणून मधू पण तिथे जाऊन झोपली. सर्वजण सकाळी उठले आणि घरात सकाळ सकाळ गोंधळ चालू होता. सर्वजण आपापल्या कपड्यांमध्ये आणि दागिन्यांमध्ये व्यस्त होते. मानव खाली आल्यावर त्याला दिसले की सर्वजण स्वतःमध्ये इतके व्यस्त होते की कोणीही त्याच्याकडे लक्ष देत नाही. तो हसत त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. तेव्हा राजेश म्हणाला, भाई, काल रात्री मी पाणी प्यायला गेलो होतो आणि गच्चीचा दरवाजा उघडाच होता. मानव म्हणतो, हो मग? राजेश म्हणतो, हो, काही नाही, उघडा राहिला असेल. मानव म्हणतो, तू ऑफिसला जाणार नाहीस? राजेश म्हणतो, नाही, मी तुझ्या लग्नापर्यंत सुट्टी घेतली आहे. अजयही मागून आला आणि म्हणाला, हो, आणि तुम्हा दोघांवरही लक्ष ठेवायचं आहे, आई म्हणाली.
त्या दोघांकडे बघत मानव रागाने त्याच्या खोलीत गेला. अजय, भाई रागाने का गेला? राजेश हसला आणि म्हणाला, काही नाही, तू ऑफिसला गेला नाही ना म्हणून. संपूर्ण दिवस लग्नाच्या आणि तीजच्या तयारीत गेला. रात्रीचे 3 वाजले होते आणि मानव पुन्हा मधूला भेटायला सपनाच्या खोलीत गेला. पण दुसऱ्या दिवशी तीज असल्यामुळे रात्री 3 वाजता मालती मधूला बोलवण्यासाठी तिथे गेली आणि मानवला बाथरूममध्ये लपावे लागले. मालती मधूला घेऊन गेली. त्यानंतर सपनालाही जाग आली आणि ती बाथरूममध्ये जाऊ लागली. तेव्हा मानव आतून बाहेर आला आणि सपना घाबरली आणि मानवकडे बघू लागली. मानव म्हणतो, काय? माझ्या बाथरूमचा नळ खराब झाला आहे म्हणून मी इथे आलो आहे. सपना म्हणते, यावेळी? मानव म्हणतो, बाथरूम विचारून येते का? असं म्हणत मानव तिथून त्याच्या खोलीत गेला. दुसऱ्या दिवशी सर्व पुरुष सकाळी लवकर उठले आणि घरातील सर्व कामे केली आणि त्यांच्या पत्नींना विश्रांती घेण्यास सांगितले. संध्याकाळ झाली आणि मग सगळे तयार झाले आणि तीची उपासना केली. आपापल्या पतींना नमस्कार केला. मग सर्वजण आपापल्या बायकांसोबत बसून बोलू लागले. मधूने मानवसाठी उपवासही ठेवला होता आणि दोघांनाही या दिवशी एकत्र बसण्याची परवानगी होती. मधूने तिथे ठेवलेली मिठाई उचलून मानवला खायला द्यायला लागली, पण मानवने ती खाण्यास नकार दिला. सपना पण जवळच बसली होती आणि त्या दोघांकडे बघत होती. ती म्हणाली, वहिनी, मला वाटतं भाईनेही तिचा उपवास ठेवला आहे, कारण सकाळपासून मी त्याला काही खाताना पाहिलंच नाही. हे बोलल्यावर सपना तिथून निघून गेली. तेव्हा मधूने मानवकडे मोठ्या प्रेमाने पाहिलं. मधूच्या डोळ्यात अश्रू होते. मधूच्या डोळ्यातील अश्रू पाहून मानव हसला आणि मधूचा चेहरा आपल्या हातांनी धरून म्हणाला, तू का रडतेस वेडी? आणि मग त्याने तिला धरून छातीशी घट्ट मिठी मारली. मधू म्हणते, मी तुमच्यावर खूप प्रेम करते. आता मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही असे वाटते. मग मधू मानवच्या चेहऱ्याकडे बघू लागली आणि मानव म्हणाला, जर तू माझ्या आयुष्याचा ठेका घेतला आहेस तर मला तुझ्या आयुष्याचा ठेका घ्यावाच लागेल ना. मग मधू पण हसायला लागली. असेच दिवस जात होते आणि रोज मानव मधूला भेटायला जायचा. तिच्याबरोबर कधी बाहेर जायचा तर कधी कधी तो अख्खी रात्र गच्चीवर काढायचा. दोघेही एकमेकांसोबत खूप खुश होते. दोघेही एकमेकांना गुपचूप भेटत असत. पाहता पाहता लग्नाचा दिवस आला. आज लग्न आहे. सर्व तयारी झाली होती आणि सर्व पाहुणे आले होते. लवकरच संध्याकाळ झाली. घरात पूर्ण गडबड होती. सगळ्यांना खूप आनंद झाला होता. लग्नाच्या मिरवणुकीची वेळ झाली आणि सर्वजण नाचत गात मंडपात पोचले. दुसरीकडे सपना मधूला घेऊन मंडपात आली. प्रत्येकजण मधूच्या सौंदर्याचे कौतुक करत होते आणि मानवची नजर मधूवर पडली आणि तो तिच्याकडे पाहतच राहिला. मधू आज जास्त सुंदर दिसत होती. मग राजेश गेला आणि मानवच्या शेजारी बसला आणि हळू आवाजात म्हणाला, भाई, नजर हटव, सर्वजण पाहतायत. आणि तसेही वहिनी तुझीच होणार आहे. तेव्हा पा. हे ऐकून मानवने आपली नजर मधूपासून दूर इतर लोकांकडे वळवली, जे त्याच्याकडे पाहून हसत होते. मग मानवने राजेशकडे रागाने पाहिले. मग तिथून निघताना राजेश म्हणाला, हो, काहीतरी चांगलं करा आणि शिव्याही खा. तेवढ्यात मागून कोणाचा तरी आवाज आला. मुलगा देखणा आहे, पण तो मुलीपेक्षा थोडा मोठा आहे आणि मुलगी खूप सुंदर आहे. हा आवाज मानवच्या कानापर्यंत पोचला. पण आता मानवला काही फरक पडला नाही, कारण आता मधू मानववर प्रेम करत होती आणि मानवसाठी हे पुरेसे होते. मधू येऊन मानवजवळ बसली आणि दोघांनी सप्तशतीबरोबर एकमेकांना वचन देऊन एकमेकांशी पवित्र बंधनात बांधले गेले. आता दोघांचे लग्न पूर्ण विधीनुसार झाले होते. लग्नानंतर सर्व नातेवाईकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि जेवण करून निघून गेले. आणि मग सपना आणि राजेशने मधू आणि मानवला रूमवर सोडले आणि संपूर्ण कुटुंब देखील जेवण करून विश्रांती घेण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले, कारण सर्वजण खूप थकले होते. पहिल्यांदा मधू आणि मानव एकमेकांशी बोलताना संकोचत होते, जणू ते पहिल्यांदाच भेटले होते. दोघेही काही वेळ एकमेकांकडे बघत राहिले. मग दोघेही एकत्र हसले. मग मानव जवळ गेला आणि मधूशी बोलू लागला. खोलीत मधूला मिठीत घेत मानव म्हणाला, आता कुणीही मध्ये येणार नाही. तू अशीच माझ्यासोबत राहा. मी तुला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडून देणार नाही. मेरी जान जान बनकर रखूंगा तुम्ही.
मधुलाही फक्त मानूच्या सोबत राहायचं होतं. मधूने मानूसोबतच राहून तिचे पुढचे शिक्षण पूर्ण केले आणि दोघेही सुखाचा संसार करू लागले. धन्यवाद.